आज आपण फिर्यादी संदर्भात बोलणार आहोत. फिर्याद, ज्याला इंग्रजीमध्ये FIR, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं सुद्धा म्हटलं जातं. बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादी फिर्याद दाखल होते आणि ती फिर्यादीची प्रत जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या फिर्यादीला 2-3 पानाची सुद्धा कधी कधी फिर्याद असते. तर त्या फिर्यादीमध्ये नेमकं काय पाहिलं पाहिजे? जेव्हा आपण एखादा जामीन अर्ज दाखल करणार आहोत तर त्यावेळी ती फिर्याद कशा पद्धतीनं वाचली पाहिजे किंवा त्या फिर्यादीमधली नेमकी कोणती गोष्ट जी आहे ती आपण पाहिली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, फिर्याद जसं की मी म्हटलं की जेव्हा एखादी फिर्याद दाखल होते त्याची प्रत आपल्याकडे येते तर सर्वात आधी आपण त्या फिर्यादीमधलं घटनेचं जी तारीख आहे घटनेची ती तारीख आणि वेळ जी आहे ती नोट डाऊन करून घेतली पाहिजे की घटना कोणत्या तारखेला घडली आणि किती वाजता घडली. त्यासोबतच दुसरी महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे ती जी घटना आहे त्या घटनेला फिर्यादीमध्ये कधी कन्वर्ट झालं आहे. म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर त्याची फिर्याद नेमकी पोलीस स्टेशनला किती तारखेला दाखल केलेली आहे आणि कोणत्या वेळेला दाखल केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कोणत्या पोलीस स्टेशनला ती फिर्याद दाखल केलेली आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा गोष्ट असते त्याच्यामध्ये ती म्हणजे कोणकोणती कलमं जी आहेत ती त्या फिर्यादीमध्ये लावण्यात आलेली आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की जी घटना असते त्या घटनेच्या सुसंगत कलमं जी आहेत ती त्यामध्ये लावलेली नसतात. ते सेक्शनच जे आहे ते त्या एंटायर FIR जर आपण वाचून पाहिला तर ते सेक्शनच अट्रॅक्ट होत नसतं, ते सेक्शन त्या ठिकाणी लागू होत नसतं आणि तरीही ते कलम लावलेलं असतं. कधी कधी ते कलम मोठं सुद्धा असतं आणि ज्याच्यामुळं जामीन अर्जासाठी अडचणी येतात. जामीन अर्ज सेशन्स कोर्टामध्ये करावा लागतो. तर कलमं कोणती आहेत ते सुद्धा आपण नोट डाऊन केलं पाहिजे. त्यासोबतच ती कलमं त्या फिर्यादीतले जे मजकूर आहे त्याला ती लागू होतात का हे आपण पाहिलं पाहिजे. आता त्यानंतरची जी पुढची आपली स्टेप आहे की कोणी नेमकं कोणाच्या विरुद्ध कोणत्या प्रकारचा गुन्हा केला. उदाहरणार्थ अशी केस असेल की मारामारीची, तर कोणत्या आरोपीने कोणत्या व्यक्तीला आणि कशाने मारलेला आहे या गोष्टी सुद्धा ज्या आहेत त्या आपण नोट डाऊन केल्या पाहिजेत, आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्यासोबतच जे सिक्वेन्स आहे म्हणजे घटना कशी कशी घडत गेली. आता कसं असतं की पहिल्या पॅरेग्राफमध्ये असं म्हटलेलं असतं की आमचा या गोष्टीचा वाद आहे किंवा 2 दिवसापूर्वी आमचा या गोष्टीवरून वाद झालेला होता आणि त्याचा रोष मनात धरून त्यांनी या तारखेला अशी गोष्ट केली. तर त्याचं जे सिक्वेन्स आहे की पहिल्यांदा काय घडलं, दुसऱ्यांदा काय घडलं हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे कोणत्या आरोपीचा काय रोल आहे त्या घटनेमध्ये. कारण बऱ्याच वेळा फिर्यादीमध्ये मोहगम स्वरूपाचे आरोप असतात. एखाद्या आरोपीने मारहाण केली असं म्हटलेलं असतं आणि इतर 3-4 आरोपींना त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं असतं आणि खालच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये म्हटलेलं असतं की सर्व आरोपींनी मिळून जे आहे ते मला मारहाण केली किंवा काही मोहगम मजकूर लिहिलेला असतो. स्पेसिफिक रोल जो आहे तो आरोपीचा की कोणी कशाने कधी मारहाण केली हे न करता काही आरोपींच्या विरुद्ध खोटा गुन्हा सुद्धा दाखल केलेला असतो, त्यांना त्याच्यामध्ये गोवलेलं असतं. तर त्यासाठी प्रत्येक आरोपीचा त्या गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आपण फिर्याद वाचत असताना नोट डाऊन केलं पाहिजे. आणि हे कशासाठी, तर जेव्हा आपण फिर्यादीमधलं घटनेची तारीख वेळ पाहतो, फिर्याद दाखल केलेली तारीख वेळ पाहतो, आपण कोणत्या पोलीस स्टेशनला दाखल केलेलं आहे हे पाहतो, त्यासोबतच सेक्शन्स पाहतो. हे पाहण्याचा मुख्य उद्देश असा असतो त्याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी पाहायच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे फिर्याद दाखल करण्यास विलंब तर झालेला नाही ना. विलंब झालेला असेल तर विलंबाची सबळ कारणं फिर्यादीमध्ये लिहिलेली आहेत का आणि खोटं जे आहे त्या कोणत्या आरोपीला त्या केसमध्ये खोटं गुंतवलेलं असण्याची शक्यता आहे. हे जे मुद्दे आहेत हे जामिनासाठीचे ग्राउंड्स असतात. जेव्हा आपण जामिनाचा अर्ज दाखल करतो तर त्याच्यामध्ये आपण हे मुद्दे जे आहेत ते मांडू शकतो. आता जसं की दुसरा मुद्दा मी सांगितला होता की कोणी काय केलं, त्याचा सिक्वेन्स जो आहे, घटनाक्रम जो आहे तो घटनाक्रमाच्या संदर्भामध्ये, आरोपीचा त्याच्यामध्ये काय रोल आहे याच्या संदर्भात आपण बोललो. तर हे पाहण्याचा उद्देश असा असतो की जी घटना सांगितलेली आहे ती घटना खरी आहे का, नैसर्गिक आहे का वाढवून चढवून सांगण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत का की ज्या गोष्टीच मुळात अशक्य आहेत.
फिर्यादीमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी नमूद केलेल्या असतात की ज्या घडणंच शक्य नसतं. तर हे एक ग्राउंड म्हणून आपल्याला पाहता येतं जामिनासाठीचं. त्यानंतरचं जे महत्त्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे त्या केसमध्ये कोणी स्वतंत्र साक्षीदार जे आहेत त्या फिर्यादीमध्ये साईट केलेत का, स्वतंत्र साक्षीदार त्यामध्ये दिलेले आहेत का, किंवा एखाद्या साक्षीदाराचा काही विशिष्ट रोल त्याच्यामध्ये आहे का, की तो सोडवायला आलेला होता किंवा त्यांनी काही प्रतिकार केला किंवा त्यांनी काही दवाखान्यात नेलं. हे साक्षीदाराचे जे रोल आहेत ते पाहणं गरजेचं असतं. आणि दुसरं म्हणजे सर्वांनी जे आहे ते त्या एखाद्या घटनेमध्ये गुन्हा केला आहे का किंवा हल्ला केलेला आहे का. तर जेव्हा ही चेन मिस होते त्यावेळी केस वेग आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद करणं सोपं जातं आणि संशयाचा फायदा जो आहे तो आरोपीला द्यावा असं सुद्धा आपल्याला या गोष्टींमुळं म्हटलं जातं. आता पुढची जी गोष्ट असते ती जसं मी आधी सांगितलं की मेन जे इन्ग्रेडियंट्स आहेत तो सेक्शन लागू होण्यासाठी सारखी म्हणजे एखाद्या सेक्शनमध्ये एखादी विशिष्ट गोष्ट नमूद केलेली आहे तर तशा प्रकारची घटना घडलेली आहे. घटना एक वेगळी आहे आणि कलम वेगळा आहे. जर का घटनेच्या अनुषंगानं कलमच नसेल किंवा कलमामध्ये जे इन्ग्रेडियंट्स जे मेन गोष्टी आहेत की ही गोष्ट घडली तर हे कलम लागतं, ही गोष्ट जर मिसिंग असेल तर ते कलम लागू शकत नाही FIR मध्ये जर तसा मजकूर जर लिहिलेला नसेल तर. आणि पुढच्या ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे ज्या जाबजबाब आहेत, मेडिकल रिपोर्ट आहेत, जे चार्जशीट आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात तर त्यासुद्धा आपण पाहणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी ते काय पाहायचं तर त्याच्यामध्ये प्रॉसिक्युशनची चेन ऑफ एव्हिडन्स आहे का, पुरावा सुसंगत आहे का हे पाहण्यासाठी. आणि ज्यावेळी FIR आणि त्या अनुषंगाने या बाबी जेव्हा आपण पाहतो तेव्हा जर का खोट्या केसेसमध्ये गुंतवलेला असेल, खोटी केस केलेली असेल, अनेक आरोपींना गुंतवलेला असेल, कोणाचा रोलच नसेल तर जामीन मिळण्यासाठी जे आहे लवकर जामीन मिळण्यासाठी या गोष्टींची मदत होते. त्यामुळे FIR हा बारकाईने वाचणं खूप गरजेचं असतं. आपल्याला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल, सर्वांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद.